नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला आज देणार आहे मी सफरचंदाविषयी काही माहिती. परत एकदा आपण आलेला आहे फार्मिंग गुरु यूट्यूब चॅनलवरती. आणि आज सांगणार तुम्हाला मित्रांनो, फळ आता हे साईज पण वाढलेली आहे आणि साईजचा पण तुम्हाला एक उपयोग सांगतो मी. उपाय सांगतो. हे बघा, आता हे साईज झालेली आहे. समजा आपली बघा केवढी झालेली आहे, हे बघू शकता आपण. साईज ही भरपूर मोठी झालेली आहे, हे बघू शकता. आणि याला अजून समजा जास्तीत जास्त 2 किंवा 3 महिने, समजा 80 ते 100 दिवस समजा अजून लागणार आहे. समजा 3 महिन्याचा कालावधी लागते अजून, कारण की जिथे फळ जास्त आहेत, समजा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, जिथे फळ जास्त आहे तिथं समजा याला फक्त जास्तीत जास्त आता दोन फळ ठेवलं समजा तर त्याची साईज वाढते. आणि हे जर तुम्ही समजा असा हे ठेवलं जास्त प्रमाणात, समजा असं हे आहे, आपण पाहू शकता कशा प्रमाणात. हे बघा, आता समजा इथं हे भरपूर फळ आहेत मित्रांनो. तुम्हाला मी उदाहरण देतो. हे बघा, इथं आता हे भरपूर फळ आहेत. तर इथं हे फळ म्हणजे आता या फांदीला समजा 2 फळ आहेत. हे याची बघा, हे 2 फळ आहेत, याला साईज वाढलेली आहे. आणि हे बघा, इथं समजा 3 फळ आहेत. तर या 3 फळांची साईज हे वाढणार नाही, कारण की याच्यातले हे 2 फळ तोडून टाकावं लागते आणि 2 फळ ठेवावं लागते, तरच त्याची साईज वाढणार आहे मित्रांनो पुढे चालून. हे बघा, प्रत्येक ठिकाणी समजा असे 2 असले तर त्याची साईज वाढते 2 याची. आणि हे बघा, इथं 2 याची साईज वाढलेली आहे आणि हे एक फळ छोटंसं राहिलं आहे. प्रत्येक ठिकाणी तसंच आहे मित्रांनो. मी तुम्हाला अजून दाखवतो, पुऱ्या याच्यात दाखवतो. साईज म्हणजे भरपूर याची हे झालेली आहे. काही काही ठिकाणी म्हणजे मित्रांनो छोटेसे फळ आहेत अजून, आणि काही ठिकाणी हे भरपूर फळ लागलेले आहे त्याला. हे बघा, याला फुल आहेत आतापर्यंत. हे बघा, काही काही ठिकाणी हे फूल पण असे जळत आहेत, म्हणजे खाली पडतात. म्हणजे काही विशेष नाही, म्हणजे प्रत्येक झाडाला आपल्याला सफरचंद पण घ्यायचे नाहीत. म्हणजे प्रत्येक फांदीला म्हणजे 1 वर्षाचे झाड आहेत ते. 1 वर्षाचे झाड म्हणजे लय समजा छोटे होतात ते मित्रांनो. तर आपण तुम्हाला पण माहिती देणारच आहे फार्मिंग गुरु यूट्यूब चॅनलवरती. हे बघा, हे साईज बघा, इकडचे 2 फळं हे म्हणजे भरपूर झालेले आहेत जाडसर. आणि हे बघा, इथंच 3 फळं आहेत, म्हणजे याची एक हे किंवा 2 हे तोडून टाकावं लागतील, ते आपल्या मर्जीनुसार आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, सफरचंद म्हणजे आज म्हणजे मोठा झालेले आहेत ते. आणि काल याच्या बोरानं हे टाकलेलं आपण सायफर मित्र. प्रत्येक ठिकाणी जाडसर झालेलं आहे सफरचंद. आणि पुढे चालून अजून याची साईजचे पण आपण व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो. हे बघा, एकाच ठिकाणी म्हणजे हा गोळका आहे सफरचंदाचा. हे झाल्यानंतर याची आपण साईज पण टाकणार आहे पुढे चालून व्हिडिओमध्ये. हे बघू शकता मित्रांनो मी. तर मित्रांनो, हे सर्वात अगोदर फटी म्हणजे कट केलेली आहे. आणि याला आपण सफरचंद बघू शकता. हे बघा, इथं म्हणजे भरपूर आहे. हे तुम्हाला उदाहरण द्यासाठी. हे बघा, याच्यातले फक्त 2च फळ हे झालेले म्हणजे वाढलेले आहेत. आणि हे बघा, त्यातले 1 2 3 4 5 हे फळ वाढलेले नाहीत, कारण की ते एकाच फांदीला आहेत. त्यातले 2 फळ मित्रांनो असे ठेवायचे आहेत, आणि बाकीचे हे आहेत ना, हे दोन कट करून टाकायचे, कारण की याचा उपयोग नाही मित्रांनो जास्त, कारण की पुढे चालून ते गळणारच आहेत. आता समजा साईज पण मोठी, वजन हँडल करू नाही शकत मित्रांनो एवढं सफरचंदाची साईज, कारण की झाड बघा 1 वर्षाचं आहे. 1 वर्षाहून 2 महिन्यात झाड आहे, त्यासाठी हे हँडल करू नाही शकत मित्रांनो एवढं सफरचंद, कारण की तोडून फेकावं लागतं. 2 किंवा 3 असे आम्ही सफरचंद ठेवणार आहे आता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे मित्रांनो साईज, आणि कशा प्रकारे आम्ही ते समजा काढलेले आहे त्याची पण व्हिडिओ काढणार आहे आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. हे पाहून घ्या जाता आता मित्रांनो सफरचंद.